मित्रांनो, आज आपण सगळ्यांची लाडकी मॅगी या विषयावर बोलणार आहोत. विचार करा, ज्या ब्रँडने भारतीय घराघरात आपली जागा बनवली होती, जो लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांच्या जिभेवर रेंगाळत होता, तो अचानक बाजारातून गायब झाला. मॅगीवर जेव्हा शिशांचं म्हणजेच लेडचं प्रमाण जास्त असल्याच्या आरोपावरून बंदी घालण्यात आली, तेव्हा असं वाटलं होतं की आता मॅगीचा खेळ खल्लास झाला. दुकानांच्या शेल्फमधून मॅगीची पाकिटं ओढून बाहेर काढली जात होती आणि लोक साशंक नजरेने या पिवळ्या पाकिटाकडे बघू लागले होते. नेस्ले इंडियासाठी हा काळ म्हणजे त्यांच्या अस्तित्वाची लढाई होती. कारण मॅगी हे फक्त एक उत्पादन नव्हतं, तर तो नेस्लेच्या कमाईचा सर्वात मोठा आधारस्तंभ होता. पण मित्रांनो, या संकटाच्या काळातही नेस्लेने ज्या पद्धतीने पुनरागमन केलं, ती कथा आज कोणत्याही बिझनेस स्कूलमध्ये मार्केटिंगचा एक उत्तम धडा म्हणून शिकवली जाते. आणि आज आपण त्याच रंजक प्रवासाचा उलगडा करणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. जेव्हा बंदी लागू झाली तेव्हा नेस्ले समोर दोन मार्ग होते. एक तर गप्प बसून राहणं किंवा आपल्या चुका सुधारून आक्रमकपणे परत येणं. नेस्लेनं दुसरा मार्ग निवडला, पण तो अत्यंत शांततेने आणि संयमाने. सुरुवातीला जेव्हा आरोप झाले तेव्हा कंपनीकडून थोडा उशीर झाला हे खरं आहे. पण एकदा का त्यांनी कंबर कसली की त्यांनी मागं वळूनच पाहिलं नाही. त्यांनी सर्वात आधी लोकांचा विश्वास जिंकण्यावर भर दिला. कारण त्यांना माहीत होतं की जोपर्यंत लोकांच्या मनातली भीती जात नाही, तोपर्यंत मॅगी पुन्हा शिजणार नाही. त्यांनी आपल्या प्रयोगशाळांचे दरवाजे उघडले, प्रसार माध्यमांना आपली चाचणी प्रक्रिया दाखवली आणि मॅगी सुरक्षित आहे हे सिद्ध करण्यासाठी लाखो चाचण्यांचे अहवाल लोकांसमोर ठेवले. हे केवळ तांत्रिक काम नव्हतं, तर हे लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचं एक मिशन होतं, ज्यामध्ये नेस्लेने आपली पूर्ण ताकद झोकून दिली होती. पण मित्रांनो, फक्त सरकारी कागदपत्र आणि लॅब टेस्टिंग करून भारतीय ग्राहकांचं मन जिंकता येत नाही. हे मॅगीला चांगलंच ठाऊक होतं. भारतीयांचं मॅगीशी असणारं नातं हे निव्वळ भूक लागली म्हणून खाणं असं नव्हतं, तर ते एक इमोशनल बॉन्डिंग होतं. हॉस्टेलमध्ये रात्री 2 वाजता चोरून बनवलेली मॅगी असो किंवा पावसाळ्यात खिडकीत बसून खाल्लेला तो गरमागरम बाऊल असो, प्रत्येकाच्या आयुष्यात मॅगीच्या काही आठवणी होत्या. नेस्लेने नेमकं याच नसेवर बोट ठेवलं आणि त्यांनी मॅगी मिसेस यू ही जाहिरात मोहीम सुरू केली. या जाहिरातीमध्ये त्यांनी मॅगीची चव किंवा किंमत नाही सांगितली, तर मॅगी तुमच्या आयुष्यातून गेल्यावर तुम्हाला जो एकटेपणा जाणवतोय तो मांडला. आईने आपल्या मुलासाठी बनवलेली मॅगी किंवा मित्रांसोबत शेअर केलेली प्लेट या आठवणींनी पुन्हा एकदा लोकांच्या डोळ्यात पाणी आणलं आणि लोकांच्या मनात मॅगीबद्दलचं प्रेम पुन्हा जागं झालं. मॅगी परत येणार म्हटल्यावर सोशल मीडियावर जी चर्चा सुरू झाली, ती कोणत्याही मोठ्या चित्रपटाच्या प्रमोशनपेक्षा कमी नव्हती. लोक ट्विटरवर, फेसबुकवर मॅगी परत येण्याची वाट बघत असल्याच्या पोस्ट टाकू लागले. नेस्लेने या संधीचा फायदा घेत डिजिटल मार्केटिंगचा धूमधडाका लावला आणि एक प्रकारची उत्सुकता निर्माण केली. जेव्हा अखेर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी उठवली आणि मॅगीला क्लीन चिट मिळाली, तेव्हा नेस्लेने एक मोठा मास्टर स्ट्रोक खेळला. त्यांनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म स्नॅपडीलसोबत हातमिळवणी केली आणि मॅगी वेलकम किटची विक्री सुरू केली. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण अवघ्या काही मिनिटातच मॅगीचे हजारो किट्स संपले. लोक अक्षरशः वेड्यासारखे मॅगी खरेदी करत होते, जणू काही त्यांना एखादा हरवलेला खजिना परत मिळालाय. यावरून एक गोष्ट सिद्ध झाली की बंदीमुळे मॅगीची प्रतिमा मलिन झाली नव्हती, उलट तिची ओढ अधिकच वाढली होती. मॅगी परत आल्यानंतर त्यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान होतं, ते म्हणजे विस्कळीत झालेलं वितरणाचं जाळं पुन्हा उभं करणं. बंदीच्या काळात प्रतिस्पर्धी कंपन्यांनी जसं की इप्पी किंवा पतंजली नूडल्सनी बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न केला होता, पण मॅगीने आपली ताकद पुन्हा दाखवून दिली. त्यांनी आपल्या वितरकांना आणि दुकानदारांना विश्वासात घेतलं, त्यांना जास्तीचं कमिशन दिलं आणि जुना साठा बदलून देण्याची हमी दिली. काही आठवड्यातच मॅगी पुन्हा गल्लीबोळातील छोट्या टपरीपासून ते मोठ्या मॉल्सपर्यंत सगळीकडे दिसू लागली. नेस्लेने हे सुनिश्चित केलं की ग्राहकाला मॅगी हवी असेल तर ती त्याला त्याच्या घराच्या जवळच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध झाली पाहिजे. ही वितरणाची ताकदच मॅगीला इतरांपेक्षा वेगळं ठरवते आणि त्याने या जोरावर पुन्हा एकदा आपला 60% अधिक मार्केट शेअर खेचून आणला. नुसती चव देऊन आता भागणार नव्हतं, कारण काळ बदलत होता आणि लोक आरोग्याबाबत अधिक जागरूक होत होते. मॅगीने हे ओळखलं आणि आपल्या उत्पादनांमध्ये विविधता आणली. त्यांनी आटा नूडल्स, ओट्स नूडल्स आणि जास्तीचा भाज्या असलेले पर्याय बाजारात आणले. पाकिटाच्या मागे जे काही घटक वापरले आहेत त्यांची माहिती अधिक स्पष्टपणे द्यायला सुरुवात केली. त्यामुळे पालकांच्या मनातील धास्ती कमी झाली आणि त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मुलांच्या ताटात मॅगी वाढायला सुरुवात केली. मॅगीने केवळ मुलांवर लक्ष केंद्रित न करता तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून हॉट अँड स्पायसी सारख्या नव्या चवी बाजारात आणल्या. त्यांनी हे दाखवून दिलं की मॅगी काळानुसार स्वतःला बदलू शकते, लोकांच्या बदलत्या आवडीनिवडी जपू शकते.
किंमत हा भारतीय बाजारपेठेतला सर्वात मोठा घटक आहे आणि मॅगीने तिथे कधीच तडजोड केली नाही. बंदीनंतर जेव्हा मॅगी परतली तेव्हा त्यांनी किमती वाढवल्या नाहीत. उलट 5 किंवा 10 रुपयांची ती छोटी पाकिटं आजही तशीच उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील लोकांसाठी 5 रुपयांची मॅगी म्हणजे एक स्वस्त आणि मस्त नाश्ता आहे. मॅगीने आपल्या मार्केटिंग धोरणात मध्यमवर्गीय कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवलंय. त्यांनी आपली ब्रँड व्हॅल्यू अशी तयार केली, की मॅगी म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी. आज कितीही नूडल्सचे ब्रँड्स आले तरी मॅगीची चव आणि तिची किंमत यांचा जो ताळमेळ आहे तो कोणालाही जमलेला नाही. मॅगीने केवळ शहरात नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात आपली मुळं घट्ट रोवली आहेत. हेच त्यांच्या यशाचं खरं रहस्य आहे. मॅगीच्या पुनरागमनात जाहिरातदारांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी केवळ टीव्हीवर जाहिराती दाखवल्या नाहीत तर लोकांच्या भावनांशी खेळ केला. 2 मिनिटं हे ब्रीदवाक्य पुन्हा एकदा घराघरात गुंजू लागलं. या 2 मिनिटांच्या जादूने मॅगीला पुन्हा एकदा नंबर 1 बनवलं. नेसलेच्या व्यवस्थापनाने ज्या धैर्याने या संकटाचा स्थापना केला त्याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. त्यांनी कधीही हार मानली नाही किंवा आरोपांना उलट उत्तर देऊन वाद ओढवून घेतला नाही. त्याऐवजी त्यांनी आपल्या कामातून उत्तर दिलं. मॅगीवर बंदी येणं हा त्यांच्यासाठी एक धडा होता आणि त्यांनी त्यातून शिकून आपली गुणवत्ता अधिक सुधारली. आज मॅगी फक्त एक ब्रँड नाही तर तो विश्वासाचं प्रतीक बनलाय. तो एकदा तुटला होता पण आता पूर्वीपेक्षा जास्त मजबूत झालाय. मित्रांनो, मॅगीची ही कथा आपल्याला बरंच काही शिकून जाते. आयुष्यात संकट येतात. कधी-कधी तुमची प्रतिमा धुळीला मिळते. पण जर तुमच्याकडे प्रामाणिकपणा असेल आणि तुम्ही तुमच्या ग्राहकांशी जोडलेले असाल, तर तुम्ही पुन्हा उभं राहू शकता. मॅगीने हे सिद्ध केलं, की जर तुमचं प्रोडक्ट लोकांच्या जगण्याचा भाग असेल, तर त्याला कोणीही संपवू शकत नाही. आज मॅगी पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेवर राज्य करतीये आणि तिची घोडदौड थांबवणं कोणा एकाच्या हातात नाही. तुम्ही जेव्हा पुढच्या वेळी मॅगीचा घास घ्याल, तेव्हा विचार करा, की त्या एका पाकिटामागे केवढा मोठा संघर्ष आणि केवढी मोठी बिझनेस स्ट्रॅटेजी दडलेली आहे. मॅगीने केवळ संकट निवारण केलं नाही, तर त्यांनी संकटाचं संधीत रूपांतर कसं करायचं याचा एक जागतिक धडा दिला. आता या संपूर्ण प्रवासाकडे पाहताना असं वाटतंय, कदाचित ती बंदी मॅगीसाठी एक संधीच ठरली. कारण बंदीमुळे लोकांना मॅगीची किंमत कळाली आणि कंपनीला आपल्या उणिवा समजल्या. आज मॅगी आपल्या गुणवत्तेबद्दल पूर्वीपेक्षा जास्त जागरूक आहे आणि ग्राहकही पूर्वीपेक्षा जास्त समाधानी आहेत. ही कथा आहे जिद्दीची, विश्वासाची आणि त्या 2 मिनिटांच्या प्रेमाची जी कधीच संपणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मॅगीवर जेव्हा बंदी आली होती, तेव्हा तुम्ही कोणतं दुसरं उत्पादन वापरलं होतं का? आणि जेव्हा मॅगी पुन्हा बाजारात आली, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.